भक्ती, पण दर्शन मात्र पायापर्यंत, चरण कमलापर्यंत आहे हो. आणखी काय पाहिजे भक्तांना? या पांडुरंगाच्या भक्तासाठी लाखो भक्त मात्र अडवाणी पायाने आषाढी आली कार्तिकी आली की निघतात. कारण भगवंत सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. आणि म्हणून मात्र भक्त जातात. एकादशी येते, प्रत्येक पंधरवाड्या एकादशीला पांडुरंगाच्या भेटीसाठी जातात. आणि तेच पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबांसोबत आज आपल्या या अल्लीपूर नगरीमध्ये आलेल्या आहेत. आमच्या गावाकडले एक दादा सहज पहिल्यांदा दर्शनाला गेले. ते गेले आषाढीला. आषाढीला पंढरपूरला दर्शनाला गेले आयुष्यात पहिल्यांदा. अनेक लोकांचं काय होतं माहितीये का? तरुणपणात कोणीतरी म्हणावं, अरे चाल ना कुठं पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला. ते म्हणते, आता जायची वेळ आहे का पांडुरंगाच्या दर्शनाला? मग आता कशाची वेळ आहे? आता तर लाडू खायची वेळ आहे. म्हणजे शुभमंगल. मग लग्न झाल्यावर म्हणावं, अरे चाल ना आता तर आई वडिलांकडे लक्ष द्यायला आली ना, आता चल पंढरपूरला. आहे पत्नी सांभाळते, आता सुनबाई आहे ना सांभाळते आई बाबांना. तू म्हणते नाही ना, आता तर नवीन नवीन लग्न झालंय, जाऊ ना. कधी जाऊ? 2 वर्षांनी. 2 वर्षांनी एखाद्याने म्हणावं, चाल ना पंढरपूरला दर्शनाला. म्हणते, अरे गेलो असतो पण तुझी बहिणी की नाही, आता बाळ येणार आहे, तू काका होणार आहे, आता कुठं जायचे दिवस आहे का? मग मुलगा झाला, मुलगा लहाण्याचा मोठा होऊ लागला, रंगायला लागला, रंगता चालायला लागला, पहिल्या वर्गात गेला. आता म्हणावं, अरे शामराव चल ना पंढरपूरला. तू म्हणते आलो असतो पण सध्या मुलाचं शिक्षण पाणी करायचंय ना, नाही. मग एवढा व्याप वाढून जातोय की त्यातच गुंतून जाते. मुलगा लहाण्याचा मोठा झाला, त्या शामरावाचा मुलगा मोठा झाला, त्या मुलाचं लग्न झालं. मग एखाद्याने मात्र म्हातारपणात म्हणावं, शामराव उभं अख्खं आयुष्य गेलं रे तुझं, पंढरपूरला नाही गेला. मग काय केलं आयुष्यात येऊन? चाल ना एकदा पंढरपूरला. ते म्हणते, आपण गेलो असतो पण काय ना, यावर्षी माझ्या मुलाचं लग्न आहे. लग्न झालं, नातू झाले शामरावला. तुमच्या गावातला नाही हो, तुमच्या गावातल्याची नाही सांगते मी, आमच्या गावाकडे नातू झाले. आता म्हणा उचलला. तू म्हणतो जाऊन आता जाऊ. चाल कुठं? अल्लीपूरला, पंढरपूरला. मग जायचं, चला आता यायची माझी खूप इच्छा आहे. अवघड तरुण पण माझं गेलं, चल म्हणता जाणं झालं नाही. लग्न झालं, मुलं झाले, जाणं झालं नाही. मुलांचं लग्न झालं, जाणं झालं नाही. आता नातू आले, जाणं झालं नाही. आणि आता चल म्हटलं तर म्हणते लई इच्छा आहे राजा, अख्खं आयुष्य गेलं रे माझं, खूप इच्छा आहे पंढरपूरला जायची. पण आता पंढरपूरला मी जाऊ शकत नाही का? गेलो ना तरी पांडुरंगापर्यंत मात्र माझे हात पोचेल की नाही याची गॅरंटी नाही. गेलो ना की मात्र डोळ्याने मला त्या भगवंताचं दर्शन करता येईल की नाही याची गॅरंटी का? कारण आता पंढरपूरला जायचे पण डोळ्याने क्लिअर दिसत नाही रस्ते का? पायाने मात्र पंढरपूर पर्यंत पैदल चालल्या जात नाही. मग अख्खं आयुष्य गेलं, जाणं झालं नाही. आणि तेवढ्यात मात्र आमच्याकडले एक दादा गेले. आणि गेल्यानंतर त्यांना लोकांनी परत आल्यानंतर विचारलं, गेले पंढरपूरला? म्हणे हो.
केला पांडुरंगाचं दर्शन केलं पण हो मग सांग पंढरपूरला गेल्यानंतर तुला काय वाटलं कसं झालं पंढरपूरचं दर्शन ते म्हणते बाबा 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 पंढरपूरचं दर्शन काय गर्दी होती गर्दी दादा गर्दी पाहायला गेला होता की देवाला पाहायला गेला होता तेवढ्यात प्रश्न विचारला दादा गेले ना पंढरपूरला मग सांगा पांडुरंगाचे हात कुठे कुठे तुम्ही असे करू लागले ते दादा काय म्हणाले माहितीये का उत्तर त्यांचं ते म्हणे गेलो एवढी गर्दी होती म्हणे की पांडुरंगाचा चेहरा पाहायला गेलो आणि भातही पाहणार होतो पण तेवढ्यात आठवलं तुम्हाला याने पायाला लागणार डोळे बंद केले तेवढ्यात मात्र यांनी वा पुढं असं नका हो देऊ निवांत काय करणार पण मात्र सगळं दर्शन करून या कारण या पांडुरंगासारखं दुसरं दैवत नाही चला हो चला 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 हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू आणि हे जीवाचे जीवलग पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा कधीपासून या पंढरपुरात आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे भगवंताचे असीम भक्त आणि त्या सगळ्यांचे लाडके भक्त त्यांची चंद्रभागेमध्ये मात्र सुंदर असं देवालय आहे साक्षात भगवंत त्यांच्या भेटीसाठी गेले होते ना तेच भक्त पुंडलिक त्यांना डोळे बंद करून राहायला सांगितलंय तुम्हाला वाटतंय ना तुम्ही मनातल्या मला तुमच्या मनातलं मला इथं बसल्यानंतर लक्षात येत आहे काही विचार करताय झोपले की काय हा की नाही 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 त्यांना सांगितलंय डोळे बंद करून राहा म्हणून बरोबर आहे ना आणखी काही विचार तुमच्या मनात आजी म्हणते जाऊन सांगू की काय
चला असं लक्ष येईल. चला जाऊ पंढरीला. का? कारण भगवंत साक्षात तिथे आहे. कोणासाठी आले हे पांडुरंग परमात्मा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आई वडिलांच्या सेवेत खरं पुण्य समजणारे मात्र आई वडिलांची सेवा करते आणि आई वडिलांची सेवा करून मात्र भगवंताला या भक्ताची सेवा पाहून यावं लागलं. आणि भगवंत द्वारात उभे आहे तर द्वारात उभे भगवंत आहे पण लक्ष द्यायला वेळ नाही. आणि लक्ष द्यायला वेळ नाही तर देवाला मात्र थांबण्यासाठी वीट दिली आणि त्या विटेवरती मात्र पांडुरंग अजूनही परमात्मा उभे आहे. कधीपासून? 28 युगांपासून. म्हणून तर आपण आरतीमध्ये म्हणतो ना, युगे 28 विठेवरी योगा वा मंदिर कुमारी दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले चरणी वाहे भीमा उद्धरी जगा देव देव पांडुरंग हरी कधीपासून? युगे 28 याच्यासाठी आरती आहे की ऐकून घ्या आणि त्याचा विचार करा. 28 युगांपासून भक्तांसाठी धावून आलेले भगवंत आहे. आणि म्हणून आपण सगळे भजनातही म्हणताना मोठ्या प्रेमाने कोणासाठी भगवंत आले? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. सगळ्या काही येते मला माहिती आहे. सगळ्या ती टाळी वाजवा आणि म्हणा भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. अगदी पुंडलिक जणू पांडुरंग परमात्माला वीट देत आहे. ही अनुभूती या ठिकाणी झाली असेल आपल्याला. एकदा जोरदार त्या दादांसाठी टाळ्या उद्या बरे. तुला आपण लक्ष ही आहे भक्ती जी पुंडलिकाने केली आणि भगवंताला मात्र 28 युगांपासून अजूनही तिष्ठत आहे. आणि कसे ते ध्यान सुंदरे. म्हणून तर आपण म्हणतो ना, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कार्य काटेवारी ठेवोनिया. सुंदर ते ध्यान चंद्र भागे तीरी पुंडलिका पाशी उभे असे. एक सुंदर असे ध्यान मात्र हे पांडुरंग परमात्मा आहे. आणि आज या पंढरीचं दर्शन या अलीपूर नगरीमध्ये आपल्याला झालंय. सुंदर असे हे दोन्हीही विठ्ठल रुक्मिणी भगवंत या ठिकाणी सगुण रूपात आपण दर्शन घेत आहात. अनेक वर्णन या पांडुरंगाचं सांगायचं झालं ना, खूप काही सांगता येईल. कारण या पांडुरंगासारखा भक्त नाही.
आणि भगवंतही नाही. तू म्हणाल भक्त हो, भक्ताच्या हाकेला धावून भगवंत आले. असे हे परात परमेश्वर परमपुरुष परमाराध्य पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि या पांडुरंग परमात्म्याची आपणही भक्ती केली तर निश्चित भगवंत सर्वस्व दिल्यावाचून राहणार नाही. अनेक भक्तांनी भक्ती केली. तुकोबर आहे, विठ्ठल नामात दंग व्हायचे. ज्ञानोपारे यांच्या नावावरती मात्र आळंदीवरून भक्त येतात. आषाढी कार्तिकी वाळीला पंढरपूरला देहूवरून तुकोबरा येतात. एवढंच नाही तर आजनसऱ्यावरून पंढरपूरला भोजाजी महाराज जातात. वणी भांडेवाडा वेगावरून सद्गुरू जगन्नाथ महाराज जातात. या वर्धेवरनं केजाजी महाराज जातात. साठी आपणही मात्र पंढरपूरला जातोय. आणि आज ते पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या त्या अईपूर नगरीमध्ये आलेले आहेत. आपल्या मनोकामना इच्छा आहेत त्या निश्चित पूर्ण भगवंत करतील. पण त्याच्यासाठी कारण आणि मुख्य प्रयोजन काय तर भक्ती, भाव, प्रेम आणि भगवंत नामावरती विश्वास असला पाहिजे. इथून पुढे उर्वरित कथा. वर्धेतून लोटांगण महाराज जातात. असे अनेक संते जे मात्र या शेगाववरून गजानन महाराज जातात. मुक्ताई जाते, मुक्ताई नगरवरनं अनेक संत जातात. निवृत्तीनाथ दादा जातात त्र्यंबकेश्वरनं. कोणाच्या भेटीसाठी? त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी. चला कलियुगा